नमस्कार, मी शीतल. तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे आजच्या आपल्या एका नवीन अशा व्हिडिओमध्ये. तर सकाळी 5:15 वाजता मी उठली होती. 15-20 मिनिटात फ्रेश झाली. त्यानंतर घरातले सगळे दारं खिडक्या उघड्या करून दिल्या, म्हणजे सकाळची मस्त अशी थंडगार हवा घरामध्ये येते आणि मस्त असं फ्रेश वाटतं. यानंतर माझी सकाळचं जे काही कामं होती ती सगळी उरकता सकाळचे 10 वाजले होते आणि मग 10च्या नंतर मग मी नाश्ता केला आणि बाकीचं जे काही सामान लागणार होतं आजच्या पूजेसाठीचं ते सगळं घेण्यासाठी मी खाली आली होते. आणि काल घेऊन यायचं होतं, पण काल आमच्या इथं अजिबात अवेलेबल नव्हतं आणि आज सकाळी मस्त सगळं सामान फ्रेश आलेलं होतं, तर मी घेऊन आली. त्यामुळे मला सकाळी पूजा मांडता आली नाही. म्हटलं जाऊ दे, संध्याकाळी पूजा मांडता येईल. त्यानंतर संध्याकाळच्या पूजेसाठी मला जे काही भांडी लागणार होती ना, ती सगळी अशी मी पितांबरी आणि लिंबाचा वापर करून स्वच्छ अशी घासून घेतली आणि लिंबामुळे खूप पटापट भांडी अगदी स्वच्छ निघत होती. त्यानंतर पूजेसाठीचं जे सकाळी मी नारळ, फळं आणि पानं आणली होती ना, आता ती मी एक एक करून धुवून घेणार आहे स्वच्छ अशा पाण्याने, कारण त्याच्यावरती माती जमा झालेली असते, धूळ बसलेली असते आणि मग तसंच पूजेसाठी वापरणं योग्य नाही. म्हणून एक एक करून सगळं सामान स्वच्छ धुवून आता ह्या जाळीमध्ये निथळायला ठेवणार, म्हणजे संध्याकाळच्या पूजेच्या वेळेपर्यंत अगदी छान अशी कोरडी होतील आणि मग आपल्याला पूजेसाठी वापरता येतील. तर इथे ही पानांची जुडी होती, तर या पानांच्या जुडीमधल्या दुर्वा फक्त वेगळ्या केल्या आणि बाकीची जी पानांचे जे देठ असतात ते खूप असे लांब लांब असतात, तर तसे ते कळशामध्ये व्यवस्थित ठेवता येत नाही. तर मग त्यांची जेवढी मला गरज आहे तेवढेच देठ ठेवले, बाकीचे देठ मी कट करून घेतले. आणि याच्यामध्ये ना बरीचशी किडकी पानं होती, तर ती सगळी काढून घेतली, कारण पूजेसाठी किडकी पाने किंवा अशी जळालेली पाने वापरायला योग्य वाटत नाही मला. म्हणून मग मी ती सगळी व्यवस्थित स्वच्छ केली आणि त्यानंतर आता पाण्यातून धुवून घेणार आहे. आणि पानांना तर किती धूळ होती, बापरे, सगळं पाणी असं गढूळ झाले होतं. त्यामुळे आता पानंसुद्धा अगदी छान निथळून होतील संध्याकाळपर्यंत. तर तिथं मी पूजेची जी घासलेली भांडी होती ना, ती सगळी स्वच्छ पुसून घेते, म्हणजे त्याच्यावरती डाग राहत नाहीत पाण्याचे. आणि आता पूजेसाठीचं जे काही मला सामान लागणार होतं ना मांडणी करताना, तर ते सगळं मी एका ताटामध्ये घेणार आहेत, कारण मग कसं पूजा मांडताना सारखं उठबस करावी लागणार नाही आणि त्याच्यातच जास्त वेळ जातो. तर आता इथे फुलं, तांदूळ, दुर्वा, त्याच्यानंतर सुपारी, अजून बरंचसं फळं वगैरे सगळं निथळली होती, तर ही सगळी मी एका ताटात असं आणून जिथे मला पूजा मांडायची आहे तिथे मी सगळं एक एक करून ठेवणार. आता इथे सकाळी मला वेणी खूप सुंदर भेटली होती, म्हणजे मला खूप आवडली, छान विणलेली होती आणि पांढऱ्या शुभ्र फुलांची होती, त्याच्यामुळे अजूनच छान दिसत होती. तर इथे संध्याकाळचे ना 3:30 वाजता मी पूजा मांडायचं म्हणून सुरुवात केली होती. तर इथे मी आधी लादी स्वच्छ पुसून घेतली, म्हणजे सकाळी तर मी सगळी घर पुसून घेतलं होतं, पण मला जिथे मांडायची आहे पूजा तिथल्या 2 लाद्या पुसून घेतल्या. त्यानंतर रांगोळी, भांडी, फळं, फुलं, सगळं पाट, सगळं मी तिथे आणून ठेवलं. आणि त्यानंतर जे पुस्तक होतं ना, त्याच्यातलं मी जे सुरुवातीला सगळं काय काय लागणार आहे, कशा पद्धतीने मांडायचं आहे, ते हे मी सहज म्हटलं चला एकदा वाचून घेऊयात, म्हणजे आपल्याला व्यवस्थित पटापट मांडता येतं. कारण आता बरेच दिवस आपण ही पूजा मांडत नाही ना, तर थोडंसं विसरायला नको काही, म्हणून मी वाचून घेतलं. तर इथं मी सुरुवातीला पाट मांडला. पाटावरती छान असं देवाचं कापड आहे ते टाकलेलं आहे, त्याच्यावरती आता मी तांदूळ पसरून घेतलेले आहेत आणि हा जो कलश आहे त्याच्यावरती असे 5 हळदी कुंकवाचे असं बोटं लावलेली आहेत आणि नंतर स्वस्तिक काढला. कळशात पाणी टाकलं, पाण्यामध्ये हळदी कुंकू वाहिलं, त्याच्यानंतर थोडंसं फुलांच्या पाकळ्या टाकल्या, दुर्वा टाकली, सुपारी, एक नाणं आणि हे सगळं टाकून झाल्यानंतर आता जे आपण पानं जी होती ती आता मी सगळी व्यवस्थित एका लावून घेत आहे. तर पानांची अगदीच म्हणजे काय काय पानं ना खरंच अशी होती ना की ती उभीच राहत नव्हती, त्यांच्यात अजिबातच जीव नव्हता. पण असं कसे तरी मी केली ॲडजस्ट. आणि त्यानंतर मग आता मी इथे नारळ ठेवलेला आहे. मार्गशीर्ष महिना प्रत्येकीसाठी खास असतो, तसा माझ्यासाठी सुद्धा खास आहे, कारण मी माझ्या यूट्यूब चॅनलची सुरुवात ही मार्गशीर्ष महिन्यातच केली होती. आणि माझा पहिला व्हिडिओ जो होता तो पूजेसाठीचा मेकअप कसा करावा साधा सोप्पा असा मी व्हिडिओ बनवलेला होता आणि त्याला खूप छान प्रतिसादसुद्धा मिळाला होता. बरोबर जो माझा पहिला व्लॉग होता तो सुद्धा मार्गशीर्ष गुरुवारचाच होता. तर तुम्हाला तो बघायचा असेल तर त्याची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे, नक्की जाऊन बघा. त्यामुळे मार्गशीर्ष महिना खरंच खूप खास आहे माझ्यासाठी. तर आता इथे मी देवीचा मुखवटा लावून घेतला, त्याबरोबर देवीचे जे दागिने होते ते सगळे घालून घेतले. आणि हे सगळं मी जे आहे ना वस्त्र किंवा मुखवटा, दागिने हे सगळं आदल्या दिवशीच मी या डब्यामध्ये काढून ठेवलं होतं, म्हणजे उद्या गडबड नको म्हणून.
त्यानंतर इथं आता मी दोन्ही साईडला पानांचे विडे ठेवलेले आहेत. तर एकावरती मी सुपारी ठेवलेली आहे गणपती स्वरूप, कारण माझ्याकडे गणपतीची छोटी मूर्ती नाही आहे म्हणून. आणि त्यानंतर इथं देवीसाठीचा विडा ठेवला आहे. आणि फळं जी होती ती मी आणलेली ती अशी देवीपुढे मांडून घेतली. तर मी 5 फळं आणली होती, पण त्यातलं एक फळ खराब होतं म्हणून ते मला मांडता आलं नाही. तर इथे मी माझ्याकडे लक्ष्मीचा फोटो आहे तर तो मांडून घेतला. त्यानंतर आता म्हटलं देवीभोवती छान अशी रांगोळी काढणार होती. तर मी भरपूर अजून काय काय करायचं ठरवलं होतं. साडी घालणार होती, पण वेळ खूप कमी पडत होता. त्यामुळे म्हटलं जाऊ दे, आपलं जे काही आहे ते साधं असं, पण कसं शांत मनाने जर आपण पूजा केली तर खरं त्याचा अर्थ आहे. नाहीतर उगाचच घाई गडबड करणार आणि मग पूजेमध्ये सुद्धा माझं मन जर विचारांमध्ये असेल की मला हे काम बाकी आहे ते करायचं, तर मग काही अर्थ नाही. म्हटलं असो, अजून 4 गुरुवार आहेत, म्हणजे हा सोडून 3 गुरुवार आहेत. तर मग ते पुढच्या गुरुवारी काही करता येईल जसं मला करायचं आहे तसं. आणि काय होतं ना, पहिल्या गुरुवारी ना थोडीशी गडबड होतेच, कारण आपल्याला टाईम मॅनेजमेंटचं थोडंसं अनुभव नसतो, कारण आपण वर्षभरानंतर करत असतो ना, त्यामुळे. तर जसं पुढचे गुरुवार येते ना तसं आपण अगदी छान आपल्याला माहिती पडतं की किती वेळ लागतो, कसं काय वगैरे, आणि सगळ्या गोष्टीसुद्धा आपल्या हाताशी असतात. पहिल्या गुरुवारी कसं सगळंच आपल्याला नवीन घ्यावं लागत असतं, त्यामुळे. तर आता इथे मी काय केले, एक देवाचं जे ताम्हण आहे त्याच्यामध्ये सगळं जे काही मला नंतर लागणार आहे ते सगळं काढून घेतलं आणि बाकीचं सगळं पसारा आवरून घेतला. हा व्हिडिओ बघणाऱ्या ज्या कोणी माझ्या मैत्रिणी असतील त्या माझ्यापेक्षा अनुभवाने वयाने मोठ्या असतील आणि आजच्या पूजेमध्ये माझ्याकडून काही करायचं राहून गेलं असेल किंवा मी अजून काही करायला हवं असेल तर ते मला खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. मी नक्की नेक्स्ट गुरुवारी त्या गोष्टी करेल. आणि हा व्हिडिओ कसा वाटतो ते सुद्धा मला नक्की खाली कमेंट बॉक्समध्ये सांगत जा, कारण तुम्ही जेव्हा कमेंट्स करता किंवा तुम्ही व्हिडिओला लाईक करता त्यावेळेस खरंच नवीन व्हिडिओ बनवण्यासाठी प्रोत्साहन मिळत असतं. श्री महालक्ष्मीच्या व्रताची कथा, गुरुवारची कहाणी. ही कहाणी वाचल्याने किंवा ऐकल्याने दुःख, दारिद्र्य, काळजी दूर होते. श्री महालक्ष्मीच्या कृपेने समृद्धी, संपत्ती, ऐश्वर, वैभव प्राप्त होते. मनीची इच्छा पूर्ण होते. श्री महालक्ष्मीची नावे रूपे अनेक आहेत. सर्व भूतांच्या ठिकाणी ती छाया, शक्ती, तृष्णा, शांती, जाती, लज्जा, शांती, श्रद्धा, कांती, वृत्ती, स्मृती, दया, दृष्टी, माता, अधिष्ठात्री व लक्ष्मी अशा रूपांनी राहते. तिला नमस्कार असो. कैलासावर पार्वती, क्षीरसमुद्रात सिंधुकन्या, स्वर्गात महालक्ष्मी तो भूलोकी लक्ष्मी, ब्रह्मलोकी सावित्री तो गोलोकी राधिका, वृंदावनी रासेश्वरी तो चंद्रवनी चंद्रा, चंपकवनी गिरिजा, पद्मावनी पद्मा, मालतीवनी मालती, कुंदवनी कुंदती, केतकीवनी सुशीला तो कंदभवनी कंदमाला, राजप्रसादी राजलक्ष्मी, घरोघरी गृहलक्ष्मी अशा विविध नावांनी श्री महालक्ष्मी ओळखली जाते. अशा सर्वांच्या परिचयाच्या व सर्वांभूती असलेल्या श्री महालक्ष्मीची ही कहाणी. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया, दुःखहर्ता वार्ता विघ्नांची, विनुरी पूर्वी प्रेम कृपा जयाची, सर्वांची सुंदर उदितेंदुराची, कंठी धरके माळ मुक्तांची, जय देव जय मूर्ती देवी जय महालक्ष्मी, वसती रूपे तू क्रूर सुक्ष्मी, जय देवी जय देवानं पायनं रूप. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे.